या बसची जशी वाट लागली आहे ना, सेम तशीच वाट माझ्या फायनान्शियल कंडिशनची लागली आहे. नमस्कार, मी सूरज मोरे, कर्जात बुडालेला प्राणी. आम्ही गावरान थाट या नावाने गावरान फूड प्रॉडक्टचा व्यवसाय सुरू केला आहे, ज्याच्या पॅकेजिंगसाठी माझा दौरा निघालेला होता नाशिकच्या दिशेने. बस स्टँडवर पोचायला 5 मिनिट लेट झालो. मग काय, बस उठली. कोपरगाव बस स्टँडवर भरपूर वेळ वाट पाहत बसलो, पण बस यायचं काही नावच घेत नव्हती. मग बसलो मी संगमनेरच्या बसमध्ये. म्हणलं झगड्या फाट्यावरून कोणती ना कोणती बस तर मिळूनच जाईल. बसमध्ये बसल्यावर जेव्हा बसची अवस्था पाहिली तेव्हा समजलं, या बसची जशी वाट लागली आहे ना, तशीच वाट माझ्या फायनान्शियल कंडिशनची लागली आहे. आणि मला तीच तर बदलायची आहे. झगडे फाट्यावरून मला नवीन लालपरी बस मिळाली आणि मस्त जागा पण मिळाली. झोपायचा प्रयत्न केला, पण झोप काही येत नव्हती. मग फ्युचर प्लॅनिंग करत बसलो. काय काय बाकी आहे, काय काय करायचं आहे. प्लॅनिंग करता करता आणि प्रवासाचा आनंद घेता घेता नाशिक कधी आलं समजलंच नाही. नाशिकचे 2 मित्र आले होते मला घ्यायला. त्यांना घेऊन पूर्ण नाशिक पिंजून काढलं. तेव्हा कुठे मला स्टँडअप पाऊच मिळाले, मात्र कॉरोगेटेड बॉक्स काही मिळाले नाही. ज्यांच्याकडे होते ते म्हणत होते कमीत कमी 1000 बॉक्सची ऑर्डर द्या. आता त्यांना कसं सांगू, इथं पैशाची तर वाट लागली आहे. खरेदी करता करता संध्याकाळ झाली. मित्र म्हणत होते आलाच आहे तर थांब, करू पार्टी वगैरे, जाऊ द्या. पण मी पार्टी करायला आलो नव्हतो, म्हणून माझं ध्येय एकच होतं की आपण आपल्या कामासाठी आलोय आणि ते करूनच जावं. मी निघालो मग कोपरगावला. रात्र झालेली होती. फिरून फिरून बॉडी थकली होती, पण डोकं मात्र थकलं नव्हतं. गाणे ऐकत ऐकत वेबसाईट डिझाईनचा विचार करत बसलो. वेबसाईट कशी डिझाईन केली, कशी कोडिंग केली ते मी तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये सांगेल. तोपर्यंत जय महाराष्ट्र.